नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यावरती पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र नागपुरात अद्यापही 33% पाऊस कमी झाल्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पर्यटनासाठी शहापुरात आलेल्या कल्याणचा 17 वर्षीय तरुण भारंगी नदीमध्ये बुडला. 38 तास उलटून देखील तरुणाचा मृतदेह सापडला नाही. जीवरक्षक टीमच्या वतीनं शोधकार्य सुरू आहे. भुसावळ तालुक्यातील वांजुळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पाणी साचल्यामुळे पुलाखालनं वाहन काढताना कसरत करावी लागते. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हीच भूमिका कायम ठेवलेली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे. धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतलाय. कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सह्याद्री पट्ट्यात देखील धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलंय. 2 दिवस कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं. गड नदीचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे आसरा, हळवल, बोर्डवे, कळसुली या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्रभर वीज पुरवठा देखील खंडित होता. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे. धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 57% भरलं असून मागील वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. आषाढीसाठी पंढरपुरात पालख्यांचं दिंड्यांचं आगमन सुरू झालंय. विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली दिंडी पंढरपुरात आली. कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपुरात येऊन विसावली आहे. आषाढी एकादशी निमित्तानं एका विठ्ठल भक्तानं अनोखी कलाकृती साकारली. तांदळावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारली. तांदळावरती साकारलेली विठ्ठल आणि रुक्मिणीची कलाकृती अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. कल्याण शहरी आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आले. त्यानुसार यंदा कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातनं जवळपास 16 एसटी बसेस पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. पंढरपुरातील आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये भाजप नेते प्रीतम म्हात्रे कुटुंबियांसोबत सहभागी झालेत. यावेळी माऊली तुकाराम म्हणत पायी दिंडी काढण्यात आली. विठू माऊलीच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात खासदार सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांचा वारकरी संप्रदायाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. रुपाली चाकणकर आणि अनिल पाटील यांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरला. गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईच्या आझाद मैदानातून विधान भवनावरती जाऊन धडकणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. ई चलन आणि वाहतूकदारावरती लादलेल्या इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे. या संपामध्ये नवी मुंबईतल्या 70,000 अवजड वाहनांचा समावेश आहे. ई चलन कारवाई थांबवावी, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आलेले ई चलन रद्द करण्यासोबतच इतर मागण्यांसाठी वाहतूकदारांनी 2 जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारलाय. 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपाची तीव्रता वाढवण्याचा इशारा राज्य माल आणि वाहतूक संघटनेनं दिलाय. विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना 1 जून 2024 पासून टप्पा वाढ लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या 8 आणि 9 जुलै दरम्यान रोजी राज्यभरात शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा खासगी शिक्षकांनी घेतलाय. महापालिकेच्या 55 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू असून हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याची टीका शिक्षण वर्तुळातून होते. त्यातील 15 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शाळांच्या इमारतींची दुरुस्ती सुरू असल्याचं चित्र आहे. नागपुरात 5 वर्षात नागपूर पालिकेच्या तब्बल 51 शाळा बंद झाल्यात. पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल असल्यामुळे
पालिकेच्या शाळांना घरघर लागली आहे. शाळेतील अनेक शिक्षक निवृत्त झालेत, मात्र नवीन शिक्षकांची भरती अद्यापही केलेली नाही. तर मागील 15 वर्षात पालिकेच्या तब्बल 72 शाळा बंद झाल्या. राज्यातील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मराठी आणि इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये हिंदी भाषा वगळून शाळेचं सुधारित वेळापत्रक आजपासून लागू होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं हे आदेश जारी केलेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरती असलेल्या बोधचिन्हावरती मुंबई शब्दाचा चुकीचा उल्लेख करण्यात आला. या चुकीसाठी कंत्राटदारावरती कारवाई करण्यात आली असून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांसाठी पदवी अभ्यासक्रमांच्या 2025-26 या वर्षाच्या नियोजनाचं कॅलेंडर जाहीर केलंय. त्यानुसार हिवाळी सत्राच्या परीक्षा 9 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. राज्यातील 11वीसाठी एकूण 3,57,691 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेत. तर कॅप अंतर्गत 2,85,298 इतके प्रवेश झालेत. शिक्षकांना अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये गुंतवू नये असे नियम असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश तातडीनं मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली आहे. कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडरच्या मागे लागू नका. मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामं करा. आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे आहेत, त्यानुसार पुढे जा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना दिलाय. बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरती विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. तसेच या संस्थांमधील विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वाळूची मोठ्या प्रमाणात गरज असल्यामुळे राज्यामध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता 24 तास करता येणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय महामार्गावरती 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत दिव्यांग डब्यामध्ये अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 49,276 प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडनं 99,80,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. खासगी कंत्राटदार नेमल्यामुळे घनकचरा खात्यातील कामगारांच्या नोकरीवरती गदा येणार नाही, शिवाय कचरा वाहतुकीच्या कामाला गती मिळेल असा दावा करत पालिका प्रशासनानं सफाईसाठी खासगी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. ही निविदा रद्द न केल्यास 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिलाय. मुंबईतील रखडलेल्या 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी पालिकेनं काढलेल्या निविदांना विकासकांकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेनं निविदेला दुसऱ्यांदा आठवडाभराची म्हणजे 17 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. कर्करोगामुळे लिंग गमावलेल्या रुग्णावरती प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून 9.5 तासांची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 2,289 महिलांना वगळलंय. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. अलीकडच्या काळामध्ये झालेल्या छाननीमध्ये या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळून आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. एसटी प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे. रेल्वेप्रमाणेच आता एसटीचं देखील लोकेशन प्रवाशांना कळणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. परिवहन विभागानं बेकायदेशीर ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे आता अनधिकृत बाईक टॅक्सीला चाप बसणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी चालवत असल्याचं नुकतंच उघड केलं. पिंपरी चिंचवड शहरातनं वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळालेला नाही, निधी सुद्धा नाही. त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलंय. राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबईतल्या कबुतरखान्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. क्षयरोगासारख्या आजारानं अनेकांचा मृत्यूही झाला असून मुंबई महानगरपालिकेनं हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी. त्याचसोबत कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी असे निर्देश सरकारच्या वतीनं देण्यात आले. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे नागरिकांना धोका निर्माण होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी कबुतरांना खाद्य देण्यासंबंधी कडक निर्बंध दिले होते. मात्र त्यानंतर सुद्धा नागरिक कबुतरांना खाऊ देत असल्याचं दिसतंय. सरकारनं शहरात कबुतरांना खाद्य देणं तात्काळ बंद करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आलेत.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालनं जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलामध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली. भारतीय हवाई दलानं एअरमन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेडच्या भरतीची घोषणा केली आहे. राज्यामध्ये 1,82,443 कुपोषित बालकं आढळली असून त्यापैकी 30,800 बालकं तीव्र कुपोषण श्रेणीमध्ये असून 1,51,643 बालकं मध्यम कुपोषित श्रेणीत असल्याचं राज्य सरकारनं गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात मान्य केलं. पुण्यामध्ये चालत्या 4 चाकी कारनं पेट घेतलाय. बॅटरीचा स्पार्क होऊन कारनं अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जळगाव जिल्ह्यातील गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. दरम्यान आरोपीकडनं गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.